श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात काही अपमान असे असतात की जे मनाला लागतात म्हणून माणूस कामाला लागतो. अगदी बरोबर आहे ना. श्री स्वामी समर्थ. हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवस झालं मला स्वामी समर्थांना जायचं होतं आणि अचानकपणे हे ठरलेलं होतं बरं का. तशी तर खूप दिवसाची इच्छा होती, असं जाणार वगैरे, अशा खूप साऱ्या काही गोष्टी ठरवलेल्या होत्या. पण म्हणतात ना, जोपर्यंत स्वामीचं आपल्याला बोलवणं येत नाही तोपर्यंत आपण स्वामीच्या दरबारामध्ये जाऊ शकत नाही. तर असंच काहीसं अचानकपणे मी निघालेली होती. तर खूप काही गोष्टी मला तुम्हाला शेअर करायच्या आहेत आणि काही गोष्टी माझ्या मनातल्या पण तुम्हाला सांगायच्या आहेत. त्यामुळं हा व्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. जसं जसं शेअर करता येईल तसं मी तुमच्यासोबत शेअर नक्की करणार आहे. आणि मोठे होणार असतील तर 1 ते 2, 3 पार्टमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. आणि एक बिझनेस आपण लगेच ऑनलाईन आणणार आहोत. त्या बिझनेसची सुद्धा मी माहिती तुम्हाला आपल्या या लॉंग व्हिडिओमध्ये देणार आहे. तर कोणता बिझनेस माझा सध्या ऑफलाईन आहे, कोणता ऑनलाईन आणायचा आहे, आणि एक बिझनेस आहे तो मी दिवाळीच्या नंतर चालू करणार आहे, त्याची माहिती मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये नक्कीच देईल. आत्ता आम्ही निघालेलो होतो खूप लवकर, म्हणजे सकाळी मॉर्निंगला घरून निघालेलो होतो. त्यामुळे नाश्ता वगैरे मी काहीच केलेला नव्हता. तर व्लॉगिंग मी ह्या गोष्टीची करणार आहे की आम्ही ट्रॅव्हल वगैरे कसं केलं, कधी गेलो, कधी पोचलो, या सगळ्या गोष्टी आणि बिझनेसची माहिती वगैरे, आणि स्वामी समर्थाला गेल्यानंतर तिथला अनुभव, आणि गेल्यानंतर मंदिरमध्ये तिथल्या गोष्टींची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळं सगळ्या पार्टशी कनेक्ट राहा बरं का. तर मॉर्निंगला मी नाश्ता वगैरे असं काहीच केलेलं नव्हतं. त्यामुळे घरातून एटवेस टमाटर, पेरू वगैरे अशा गोष्टी काही घेऊन आलेल्या होत्या. आणि सकाळी बनवली होती मटकीची उसळ. तर सर्वांसाठी मटकीची इकडे उसळ नाश्त्यासाठी बनवलेले होते. आणि पोहे वगैरे बनवलेले होते. पण इथे मी डब्यामध्ये हेच घेऊन आले होते कारण राज पण सोबत होता ना, त्याला पण भूक वगैरे लागलं. त्याच्यासाठी मी नेहमी घरातून जेव्हापासून तो असं खायला शिकलोय ना, म्हणजे जेव्हापासून दात वगैरे आलेले आहेत ना राजला, तेव्हापासून मी छोट्या छोट्या काही गोष्टी माझ्यासोबत घेत असते जेणेकरून त्याला मधल्याच टायमिंगमध्ये खायला देता याव्यात म्हणून. आता काय बाहेरचं वगैरे तो खातो, मला जिथे व्यवस्थित वाटतं तिथलं मी राजला देत असते. पण शक्यतो तुम्ही घरून निघते वेळेस ना त्याच्यासाठी काही ना काही बनवून घेतच असते बरं का. तसंच मग मी घरी नाश्ता केला नव्हता म्हणून आता इकडे मी मटकीची उसळ खाते, त्यासोबत राजला पण दिलं मी. आणि इथं आम्ही जास्त वेळ थांबलोत. आता असं म्हणतात हे जे झाड आहे ना खूप मोठं आणि खूप जुनं असं झाड आहे, आणि हे पण आहे ना वाडा आहे बरं का जुना. तर या ठिकाणी विश्रांतीसाठी आम्हाला थांबावं असं वाटलं. छान असं हे ठिकाण होतं, शांत पण होतं आणि रम्य असं वातावरण होतं. तर असं ऐकलं की ते जे झाड आहे ना 80 ते 90 वर्षापेक्षाही एकदम जुनं असं हे झाड आहे. आणि खूप जुनं असं झाड असल्यामुळं आणखीन त्या झाडाला काहीच झालं नाही आहे बरं का. आणखीन कित्येक वर्ष ते झाड टिकू शकतं असं ते झाड पाहिल्यानंतर लक्षात आलं. त्यामुळं मी त्या झाडाचा पूर्णपणे व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तुम्हाला पण दाखवलेलं आहे. चिंचेचं झाड आहे आणि एकदम मोठं असं आहे. आणि त्याची सावली जर पाहायला गेली ना, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सावली असं होते आणि खूप मोठ्या स्पेसमध्ये ते आहे बरं का. इतकं मोठं झाड मी या अगोदर पाहिले असं मला तर वाटत नाही, आणि इतकं जुनं असं झाड कधीच मी पाहिलं नसेल. पण त्याची सावली पण खूप मोठी पडलेली होती आणि खूप लांबपर्यंत अशी पडलेली होती. तर राजला पण सांगितलं बरं का, मी हे खूप मोठं झाड आहे. जेव्हा पण मी राजसोबत बाहेर जाते त्याला जुन्या गोष्टीची नवीन अशी मी माहिती देत असते. तरी ते थांबल्यानंतर थोड्याशा व्हिडिओज वगैरे शूट केला, 1-2 रील्स वगैरे शूट केला. आणि मग माझं बाळ इकडे जरा जास्तच लाडायला येतं कधी पण, आणि त्याला बाहेर निघालं की असं काहीतरी खेळावंसं वाटतं. मोकळं असं पटांगण दिसलं की मग त्याचं चाललेलं असतं हे दगड उचलायचं, हे माती वगैरे हे करायचं, काहीतरी खड्डा वगैरे खोदायचं, असं काहीतरी चालू असतं. शेतामध्ये पण गेल्यानंतर तेव्हा पण तो असंच करतो बरं का. आणि मी जास्त आनंदी होते कारण घरामध्ये ते वेगवेगळे नेहमी दुसरे खेळ खेळतो, पण बाहेर आल्यानंतर असं वेगळं मोकळ्या पटांगणामध्ये वगैरे त्याला खेळता येतं, नवीन काहीतरी बघता येतं ना, त्यामुळे मी पण आनंदी होते. पण माझं सगळं लक्ष त्याच्याकडे असतं बरं का, कारण त्याला या सगळ्या गोष्टीची सवय नाही आहे ना. आता बाहेर गेलं की सगळ्या गोष्टी कशा नवीन असतात, दगड वगैरे उचलणं, ह्या सगळ्या गोष्टी हाताला लागतात ना, म्हणून मला भीती वाटते. पण मी लक्ष देते, पण त्याला जसं काही खेळायचं आहे ना तसं पण मी त्याला नेहमी खेळू देत असते बरं का. आणि सर्वात महत्त्वाचं, बाहेर गेल्यानंतर मुलाला जास्तीत जास्त कुठल्या गोष्टीने ते ॲक्टिव्ह होतील, नवीन काय गोष्ट त्यांना शिकवता येईल, सांगता येईल, हे जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. जसं की मी राजला प्रयत्न करतच असते नवीन काहीतरी शिकवण्याचा.
चला मग इथे खूप छान अशा आमच्या गप्पा झाल्या. जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही मी आणि प्रवास पण खूप दूरून करून आलो होतो ना, त्यामुळे थोडा वेळ आम्ही विश्रांतीसाठी थांबलो. त्याच्यामुळे जास्त काही वेळ आम्हाला नाही थांबता आलेला. तर त्याच्यानंतर परत आमचा कंटिन्यू प्रवास असंच चालू झाला आणि कंटिन्यू प्रवासामध्ये आम्ही छान असे स्वामी समर्थाचे सॉन्ग लावले, तसे शंभूचे वगैरे लावले आणि काही गाणी आवडते वगैरे. तर मग ट्रॅव्हल जे आहे ना आमचं एकदम मस्त झालं आणि असं वाटलं नाही की आम्ही इतक्या दूरून ट्रॅव्हल करत वगैरे आलोत म्हणून. पण थोडासा मला व्हिडिओ टाकायला लेट होतोय बरं का, पण तरीही मी पूर्णपणे छान असा व्हिडिओ टाकणार आहे. मी म्हटलं ना एक पार्ट होऊ द्यात 2 किंवा 3, पण माझं जे ट्रॅव्हल आहे, जसं मी गेली, मी माझे जे अनुभव आहेत, ज्या माझ्या इच्छा आहेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करता येतात ना, तेवढ्या मी करणार आहे. सध्या खूप घाईघाईमध्ये मी व्लॉग एडिट करते, पण शक्य होईल तितकं छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर अगोदर सबस्क्राईब करून ठेवा बरं का. आणि नवीन येणाऱ्या बिझनेससाठी मी तर वेलकम म्हणणारच आहे, कारण ते ऑनलाईन बिझनेस आपण आणणार आहोत ना त्यासाठी. तर तुम्हीसुद्धा आतुर राहा त्या बिझनेससाठी आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तर सबस्क्राईब करा, पण येणाऱ्या माझ्या बिझनेसला सुद्धा खूप सारं सपोर्ट आणि प्रेम द्या. कारण मी आत्तापर्यंत फक्त ऑफलाईनच केलेलं होतं आणि ते बिझनेस सुरू केल्यानंतर पण तो बिझनेस मी कधी सुरू केला, का केला, मला त्या गोष्टीमध्ये जास्त आवड का आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्याशी कनेक्ट राहायचं आहे, म्हणजेच पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग व्लॉग या यूट्यूब चॅनलला कनेक्ट राहायचं आहे. तेव्हाच तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीची मोठी मोठी माहिती भेटणार आहे बरं का. तर खूप छान असं ट्रॅव्हल व्लॉग होता. तर मग तुम्ही पाहिलं ना हे पवन चक्की, मी तुम्हाला एक गोष्ट एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेली होती बरं का. पवन चक्की हे मला लहानपणी नाव घेतलं की कुठला खाण्याचा पदार्थ आहे का काय, असं काहीसं वाटायचं. आणि त्यानंतर मोठे झाल्यानंतर खूप काही समजलं, मग तेव्हा मला खूप सारं हसायला आलं. हे तुम्हाला मी सांगितलं, तर हे गोष्ट मी राजला पण सांगितलेली होती बरं का. तर बघा किती छान असा नजारा आहे ना, असं ट्रॅव्हल करते वेळेस मनाला आवडणारे असे सॉन्ग आणि स्वामीला दर्शनाला जायची ओढ आणि असं ट्रॅव्हलिंग ब्लॉग, किती मजा येते ना, खूप मस्त वाटतं. आणि त्यातल्या त्यात आपण फॅमिलीसोबत असेल आणि एन्जॉय करत असेल तर मग काय, कुठल्याच गोष्टीची काहीच कमी आपल्या आयुष्यामध्ये वाटत नाही. तशीच माझी फॅमिली माझ्यासोबत होती आणि माझा ट्रॅव्हल ब्लॉग तर तुम्ही कंटिन्यू हा एन्जॉय करताच. आणि त्यातल्या त्यात मला स्वामी समर्थाला जाणं हे एक वेगळीच खुशी होती बरं का. तर माझ्या या चॅनलवरती याच्यानंतर फक्त वर्किंगची माहिती भेटणार आहे, तसेच रेसिपीसाठी काही माझ्या मैत्रिणीला काही खास रेसिपी शेअर करायची असेल तरच, माझी लाईफस्टाईल वगैरे आणि जे काही आपला आता बिझनेस आपण ऑनलाईन आणतोय ना, ओनली ते आणि ते फक्त त्याच गोष्टीविषयी चर्चा आपण या चॅनलवरती करणार आहोत. बाकीच कुठल्याच गोष्टीची चर्चा या चॅनलवरती नसणार आहे. खास आपलं दुसरं चॅनल आहे, खास गप्पा तिकडे असणार आहेत. त्या कुठल्या गोष्टीवरती हे सर्वांना माहितीच आहे, पण तो विषय मी माझ्या या चांगल्या लाईफस्टाईलमध्ये, चांगल्या माझ्या हॅपीनेसमध्ये आणि चांगल्या गोष्टीमध्ये घेणार नाही आहे बरं का. त्यामुळे मलाही वाटतं की तुम्हीही माझ्यासोबत असे सुंदर क्षण छान असे एन्जॉय करा आणि तुम्हीही माझ्या या छोट्याशा यूट्यूब फॅमिलीचा हिस्सा बना. चला मग माझ्या खूप साऱ्या दादांना आणि ताईला माहितीच आहे बरं का, आपण कुठला बिझनेस ऑनलाईन आणणार आहोत आणि कुठल्या बिझनेससाठी त्यांचा सपोर्ट आहे. तसंच की त्यांनी साथ दिली आणि दिलेलं प्रेम आणि विचारलेले प्रश्न वगैरे, आणि त्यांची पण आतुरता आहे की माझा बिझनेस तुम्ही ऑनलाईनचा म्हणजे ऑनलाईन आणायलाच पाहिजे. तर त्यासाठी इतकं प्रेम सगळं बघून आणि मी सर्वात जास्त मी पण विचार केला की खरंच आपण पण ऑनलाईन आणायला पाहिजे. तेव्हा कुठे मग मी हे विचार ठाम ठरवला की खरंच ऑनलाईन आणायला पाहिजे. तर सांगा बरं माझ्या कोणत्या कोणत्या ताईंना दादांना वगैरे माहिती आहे का मी कुठल्या बिझनेसविषयी बोलत आहे आणि कुठल्या नाही. जर ज्यांना माहिती नाही आहे त्यांना तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगणारच आहे, पुढं तुम्हाला कळणारच आहेत त्या गोष्टी. आणि इतके पार्ट म्हणजे इतकं हे व्हिडिओज वगैरे टाकून झाल्यानंतर लगेच आपण, मला वाटतं रक्षाबंधनपर्यंत जरी हे 1-2 व्हिडिओ टाकून झाले तर लगेच आपण लाईव्ह घेऊन ते आपापला जे बिझनेस आहे त्या दिवशीपासून स्टार्टअप करतोय. एक मोबाईल नंबर आहे ते आपण ऑल सोशल मीडियावरती करणार आहोत, जेणेकरून माझ्या दादांना आणि ताईंना वगैरे छान असे आपल्याला बुकिंगसुद्धा त्यावरून करता येणार आहे बरं का. तर सांगा मग पटापट, ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा, आणि नसेल तर मग खास त्यांच्यासाठी मी आहेच ना, फक्त तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगचा वेट अँड वॉच करायचा आहे.
तर नॉर्मली साध्या अशा गप्पा मारत मारत आपले ट्रॅव्हल व्लॉग पूर्णपणे कंप्लीट होत आलेला आहे. त्यामुळं मी जे बाकीच्या गोष्टी आहेत ना तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणार आहे की जिथे मी स्वामी समर्थाला वगैरे अगोदर गेली, तिथे गेल्यानंतर काय झालं. मी म्हटलं ना खूप दिवसापासून माझी आतुरता होती की मी स्वामी समर्थाला जायचं वगैरे, पण खूप अचानक म्हणजे ना एक दिवसामध्ये अचानकपणे ठरलं म्हटलं तरी चालेल. तर इथे आल्यानंतर इथून आम्ही इकडे गाडी वगैरे पार्क केली, पुढे गेलो, तिथून मग मंदिरला वगैरे कसं गेलो, तिथे कुठल्या कुठल्या गोष्टी आम्हाला पाहायला भेटल्या, नवीन काय शिकायला भेटलं, माझे छोटे छोटे मोठे मोठे अनुभव वगैरे, आणि जे मनाला शांतता देणाऱ्या गोष्टी, मनाला पॉझिटिव्हिटी देणाऱ्या गोष्टी सगळ्या काही मी तुम्हाला शेअर करणार आहे. पण आत्ता हा व्लॉग मी इथे स्टॉप करते, इथेच बंद करते, कारण खूप सारा मला वाटतो जवळपास नाही म्हणते 1 ते 1.5 तासाचा पूर्ण असा हा व्हिडिओ शूट केलेला आहे मी, कारण खूप छान पद्धतीने सगळं काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे नेक्स्ट व्लॉग तुम्हाला दाखवेल मी. फर्स्ट टाईम आम्ही इथे आलोत, ते या मंदिरला वगैरे काय म्हटलं जातं, कुठल्या दरवाजाला काय म्हटलं जातं, किंवा इथे काय काय माहिती मी तुम्हाला देणार आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगेल. त्यामुळंच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नेक्स्ट पार्टसुद्धा पाहण्यासाठी एकदम आतुर राहा. तर भेटूयात पुन्हा याच्या नेक्स्ट पार्टमध्ये, आणि जर ते एक पार्टमध्ये कव्हर नाही झाली तर परत एक पार्ट येईल, आणि मग लगेच आपण मस्त असा धमाका करणार आहोत. आपला बिझनेस ते ऑनलाईन आणणार आहोत, आणि तिथून कंटिन्यू मी तुम्हाला बिझनेसशीच कनेक्ट राहणार आहे या चॅनलवरती. त्यामुळं माझ्याशी कनेक्ट राहा. बाय बाय. भेटूयात पुन्हा नवीन एका छान व्हिडिओजमध्ये, म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेत अक्कलकोटमधली सगळी माहिती घेताना आणि तुम्हाला माहिती देताना मी तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळं नेक्स्ट पार्टसाठी खूप साऱ्या, तर इथे दर्शनासाठी योग्य टायमिंग वगैरे काय आहे, महाप्रसाद वगैरे कुठे घेतला जातो, आणि इथे अक्कलकोटमध्ये आल्यानंतर अगोदर कुठे यायला पाहिजे, मग तुम्हाला दर्शन घेणं हे एकदम सोपं होऊन जाईल, ह्या सगळ्या माहिती मी तुम्हाला देणार आहे बरं का. तर बाय, भेटूयात याच्या नेक्स्ट पार्टमध्ये लवकरच.